अँड गाईज माझे नवीन सासू सासरे त्यांच्यासोबत मी पुण्याला चाललेलो आहे. हर्षद आणि मी तर फर्स्ट टाइम असं सोबत चाललेलो आहे. गाईज फायनली आता मी माझ्या सासऱ्यांना पण पिकअप केलेलं आहे. सासूबाई येत नव्हत्या, सासूबाईला पण कन्व्हिन्स केलं येण्यासाठी. मला वाटलं वॉशरूमलाच गेला, आम्ही वॉशरूमच्या बाहेरच आवाज देत होतो, हर्षद हर्षद. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज मी ना सकाळच्या 5 वाजल्यापासून उठलेलो आहे. आता 5:49 झालेले आहे. आम्ही चाललोय पुण्याला आणि हर्षद पण सोबत येतोय. अँड गाईज माझे नवीन सासू सासरे त्यांच्यासोबत मी पुण्याला चाललेलो आहे. हर्षद आणि मी तर फर्स्ट टाइम असं सोबत चाललेलो आहे. नाही तर गेलेलो आहे तेव्हा आरोही प्रत्येक वेळेस सोबत असते आम्ही जेव्हा केव्हा पुण्याला गेलेलो आहे. आणि आरोही तर अजून पण झोपून राहिलेली आहे. उठो उठ. ते नोज बघा गाईज तिचं कसं सुजलेलं आहे, त्याच्यावर PRP केली आहे. तर दाखव, हत्तीची सोंड दिसतीये. कसं नोज झाकून घेतलं. तू जेव्हा व्लॉग करशील त्या व्लॉग मध्ये तर नोज दिसूनच जाईल ना. तेव्हा मी थोडा मेकअप बिकअप केलेला राहील ना. का मास्क घालून करणार आहे? नाही. चालतं, ठीक आहे, चलो बाय. निघतोय आम्ही. गाडी कोणती घेऊन चाललाय? माझं पहिले चालू होतं थार घेऊन जातो, पण जास्त मेंबर आहे सो स्कॉर्पिओ घेऊन जातो, कम्फर्टेबल पण राहील. ठीक आहे. बॅग मध्ये काय काय घेतलं? तुझ्या कॅमेऱ्याचा केस आणि चार्जिंगची केबल आणि अडॅप्टर. आरोहीला डोकं लावणारे कोणतेच मेंबर आता घरी राहणार नाहीये, कारण मी पण चाललोय, हर्षद पण चाललाय, अमोल पण ऑलरेडी मुंबईला गेलेला आहे, मम्मी पण आज बाहेर जाणार आहे. आरोही तुम अकेली हो आज. चलो बाय बाय. चला काही उशीर झालाय ऑलरेडी. चलो अजून आम्हाला आहे ना सरांना त्यांना पण पिकअप करायचं आहे. बाय मम्मी, बाय पप्पा, बाय बाय. बाय बाय. आणि आमच्या घरात आहे ना सगळ्यात लवकर उठणारा मेंबर स्कूबी. बाय. बाहेर आहे ना बारीक बारीक पाऊस पण चालू आहे, हे बघा याच्यावर पडायचा आवाज येतोय. हर्षद गाडीपर्यंत छत्री घ्यावं लागणार आहे आपल्याला. हो घेऊन टाकतो. बाहेर पाऊस चालू आहे. बाहेर आहे ना बारीक बारीक पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता गाडीपर्यंत ना छत्री घेऊन जावं लागणार आहे. छत्री बॅक साईडला टाकून देशील? हो. कसं वाटतंय हर्षद पुण्याला येतोय माझ्यासोबत, ते पण शाळा बुडून, म्हणून जास्त भारी वाटत असेल. आले ना, रात्री यायचं नव्हतं, मी आरोही दिदीला म्हणलं बरं होतो, पण आरोही दिदी म्हणे आता दादासोबत कोणी नाही म्हणून जा. बामटाय, शाळा बुडवायला तर लय आवडतं. बाहेर मस्त शांतता आहे. आता आहे ना सकाळचे 6 वाजलेले आणि बाहेर आहे ना बारीक बारीक पाऊस पण चालू आहे, एकदम भारी वाटतंय. आणि गाईज तुम्ही म्हणशाल हर्षद आणि मी ना नेमकं चाललो कुठं आहे आणि कोण आहे नवीन सासू सासरे? तर गाईज सगळ्यांना माहिती आहे, जिथं आपल्या स्किनची ट्रीटमेंट चालते, रूटमेट क्लिनिकवाले सर आहे, त्यांनी आरोहीला गुरु मुलगी म्हणून स्वीकारलेलं आहे. त्या अनुषंगाने ते माझे झाले गुरु सासरे आणि गुरु सासूबाई. त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहे. आणि हर्षदचा असा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आमच्यासोबत येण्याचा. आणि मी पण सरांसोबत मॅडमसोबत फर्स्ट टाइम चाललेलो आहे. आणि अजून आहे ना एक डॉक्टर मॅडम पण आहे. सरांचं आहे ना क्लिनिक आहे पुण्याला, तिथं आम्हाला शूट करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे. हर्षद झोपत नाही आली ना? नाही, आता मी डायरेक्ट रात्रीच झोपणार आहे. रात्री पण लेट झोपला होता वाटतं तू? हा, तुमच्या सोबतच झोपलो होतो ना. तरी किती वाजले होते? 12 वाजले होते. आता आहे ना पहिले आम्हाला सरांना पिकअप करायला जायचंय आणि सर आहे ना फक्त 10 किलोमीटरच दूर राहता, सो 10 मिनिटाचाच रस्ता आहे. आम्ही जेव्हा लास्ट टाइम पुण्याला गेलो ना तेव्हा रस्त्यावरती इतके गड्डे होते माहिती का. आता मला तेच टेन्शन आलेलं आहे, रस्ता जर खराब असला ना जायला परत वेळ लागतो. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं होतं की अर्ली मॉर्निंग निघू. हर्षदला तर मस्त आहे बाबा, शाळा बुडून माझ्यासोबत फिरतोय. आता आल्यानंतर तू अभ्यास करू नको, तुला फटकेच देईल. करायला, आणि तूच म्हटलं होतं चल माझ्यासोबत. हो का? जस की मी गेलो असतो तर तुझं पोट दुखलंच नसतं. नाही, मग तू आरोही दिदीला घेऊन जायचं असता. तिच्या फेसची ट्रीटमेंट नाही झालेली का? नाही तर तिलाच सोबत नेणार होतो. आणि अमोल दादा पण मुंबईला गेलेले आहे. जाऊ दे ना, आता आम्ही फिरायला जाणार आहे ना हैदराबाद वगैरे, तेव्हा येऊ नको ना तू, तेव्हा तू शाळेत जा. हा चालेल. तर आता आहे ना आम्ही सरांना पिकअप करायला आलेलो आहे. इथं पण आहे ना बारीक बारीक पाऊस पण चालू आहे, पण आम्ही ना झाडाखाली थांबलेलो आहे. लय भारी वाटते, थंडी वाजते. थंडी वाजतीये, मला तर पाणी प्यायचं यार. कोणतरी आठवण काढतंय, उचकी लागली मला. सो गाईज फायनली आता मी माझ्या सासऱ्यांना पण पिकअप केलेलं आहे. हॅलो. सासूबाई येत नव्हत्या, सासूबाईला पण कन्व्हिन्स केलं येण्यासाठी. आणि सगळी फॅमिली आहे. त्या अजून एक मॅडम आहे ना, त्या कुठे गेल्या? चलो चला करायची ट्रिप सुरुवात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काही जवळजवळ आहे ना आमचं आता 60-70 किलोमीटर ट्रॅव्हल झालेलं आहे. एकदा गाडीत आहे ना हवा चेक करून घेऊ म्हटलं. आता आलं बाबा ऊन. किती वेळचा म्हटलं पाऊसच चालू होता, आता ऊन पडलं, फ्रेश वाटतं. हा
बाकीचे मस्त मेंबर वाटत होतं पावसात. भारी वाटत होतं. बसलेले एक व्यवस्थित सगळे. हो. तनू आहे की नाही ग्रुप मध्ये? त्याची झोप झाली. तिला जास्त अडचण झाली का माग? ते पाठीमागे ठेवतो मी ते हेडचं ते. काही आम्हाला आहे ना अजून भरपूर सारं ट्रॅव्हल करायचं आहे. हर्षदला काय माहिती मळमळ होते का? मळमळ नाही होते ना? नाही सांग बरं का झाली तर. नाही होतच नाही. आपण जर सकाळी ट्रॅव्हल चालू करतोय ना तर 2 फायदे होतात. एक तर दिवस मोठा पण वाटतो, ट्रॅव्हल पण लवकर होऊन जातं. आणि आम्ही जेव्हा निघालो ना तेव्हा पाऊस पण भेटला आम्हाला, आता थोडी थंडी पण भेटली, ऊन पण भेटलं, सगळे इन्व्हायरमेंट भेटले. आता ढगाळ वातावरण. आता ढगाळ वातावरण आहे. आता आहे ना आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आणि इथलं वातावरण इतकं भारी आहे माहिती आहे का. असं वाटतच नाही की आम्ही काही शूटला चाललोय म्हणून, असं वाटतंय की असं मस्त फिरायला चाललेलो आहे, कारण एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. हर्षद कसं वाटतंय ट्रिपला येऊन? एकदम भारी वाटते. आपली छोटीशी ट्रिप झाली आहे. छोटी ट्रिपच झाली म्हटलं. छोटी ट्रिप एकदम बढिया. वातावरण खूप सुंदर आहे. चप्पल भारी आहे. कितने आदमी थे. विमान अरे प्लेन भारी उडतो एकदम. आवाज सोडतो. नको भाव, गेलं उडून तर ठीक. बरं चप्पल भारी आहे, लाकडाची चप्पल. आम्ही ना कधीचा नाश्ता ऑर्डर केलेला होता. अजून पण एक मेंबरनी जे ऑर्डर केलेलं आहे ना ते येतंय. पहिले मेदूवडा आला, त्याच्यानंतर हर्षदचं सँडविच आलं, आता माझा पराठा आला. तू काय ऑर्डर केलंय? पराठा. आणि तू? मेदूवडा झालं का? आपणच बाकी. मग घे भाई, शेअरिंग करू. टप्प्याटप्प्याने. घे ना अजून काही येत आहे, सुरू करा. घे. आला. आमचा आहे ना पोटभर नाश्ता पण झालेला आहे. आम्ही हॉटेलच्या आहे ना बॅक साईडला आलेलो आहे. हे बघा किती मस्त वातावरण आहे. आणि आता आहे ना असं ऊन पडलंय. हर्षदनी तर पोटभर खाल्लेलं आहे. मला इथंच झोप येते. झोपून राहा गाडीत आता. आम्हाला आहे ना तर समोरच्या झाडावर एक पक्षी दिसलेला आहे, पण तो कोणता पक्षी आहे ना एक्झॅक्टली ते लक्षात नाही येते. डू यू नो? नो थांब बघतो एकदा. आम्ही जेव्हा घरून निघालो ना तेव्हा पाऊस चालू होता बरं का. गाडीवर सगळं पाणी उडालेलं आहे आणि कोणीतरी आपल्या गाडीवर बघा इथं असं हर्ट काढून गेलेलं आहे, यम आणि आर लिहून गेलेलं आहे. आम्ही जेव्हा मध्ये होतो तेव्हा. तर काही फायनली आता आम्ही पुण्याला पोहोचलेलो आहे. खूप जास्त प्रवास झाला आणि आता सरांच्या नवीन क्लिनिकवर आलेलो आहे जे पुण्याला आहे. माझे पाय खूप जास्त दुखतोय. आपल्याला 1 तास तरी ना ट्रॅफिक मध्येच लागला. जास्त लागला. तू झोपूनच आला आणि घोरत होता माहिती का तू. हा मग मी रात्री झोपली झाली म्हणून. तरी पण घोरतो तू. नाही तसं नाही झोपणार. आता आहे ना आम्ही फ्रेश पण झालेलो आहे. माझा रुमाल आहे ना गाडीमध्येच राहिला होता, तर हर्षद आहे ना रुमाल आणण्यासाठी गेलेला आहे. आणि आता आहे ना क्लिनिकला आहे ना मला आहे ना फेसची ट्रीटमेंट पण करायची आहे. तर आपण सरांना विचारू आज आहे ना काय ट्रीटमेंट करणार आहे. सर आज कोणती ट्रीटमेंट करणार आहे? आज आपण कार्बन फेशियल फेशियल वगैरे करूयात. कार्बन फेशियल पण म्हणतात त्याला. कार्बन फेशियल. तर पुण्यामध्ये ना सरांचं क्लिनिक पण आहे. जसं सेम छत्रपती संभाजीनगरला क्लिनिक आहे ना तसं सेम आता पुण्याला पण ओपन केलेलं आहे. माझ्या ज्या फेसच्या ट्रीटमेंट असतील आरोईच्या असतील ते सरच करत असते. सांगा सासरे बुवा ॲड्रेस. आपला ॲड्रेस आहे खराडीमध्ये अपोजिट वेस्टकॉन फॉरेस्ट काउंटी, ॲक्सिस बँकेच्या वरती 2nd फ्लोअर. आणि गुगल मॅपला जरी तुम्ही रूटमेट म्हणून सर्च केलं ना रूटमेट क्लिनिक पुणे तरी ॲड्रेस कळून जातो. आणि एवढी टॉप सर्चिंग आहे माहिती का. मी जर गुगल मॅपला फक्त रूटमेट क्लिनिक जरी टाकलं ना लगेच ॲड्रेस आला. आणि तुम्ही पुण्याच्या क्लिनिकला सुद्धा व्हिजिट करू शकता. ज्या फॅसिलिटी तुम्हाला संभाजीनगरला भेटणार आहे ना त्यातल्या पूर्ण फॅसिलिटी पुण्याला सुद्धा भेटणार आहे. आणि आज आहे ना कार्बन फेशियल करणार आहे आपण. तर मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. खूप दिवस झाले करायला. येस. आणि मजा येते मेन म्हणजे ते लेझर जेव्हा असं टक 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 वाजतं ना फेसवर. कार्बन फेशियल साधारणतः 1 वर्षापूर्वी केलं होतं. नाही सर जास्त आलं आय थिंक. 1-1.5 वर्ष. दीड वर्ष झाले. 1.5 वर्षापूर्वी केलं होतं आणि त्याच्यानंतर आता करणार आहे. आता बरंचसं टॅनिंग वगैरे आहे. हां ते टॅनिंग निघून जाईल. गाईज हे क्लिनिक इतकं पॉश आहे माहिती का. आणि पाठीमागे आपले ब्लॉग चालू आहे म्हणजे आम्हीच लावले ते. आणि मस्त आहे भारी. अरे बाप चेंज झाले सर. लुक चेंज छान केलंय. मस्त केलंय. इंटेरियर सेम आहे बघ. इंटिरियर म्हणजे असं वाटतंय की सेम. हां गाईज तर फायनली आता मी तयार झालेलो आहे. पण मला असं वाटतं मी डॉक्टर आहे. जादू दिसतोय जादू. कसं दिसतोय हर्षद? जादू. कॅब घालायची मग वाटत. ती ब्ल्यू कलरची नाही ही का? जादू. जादू.
गाईज फायनली ना आमचं आता इथलं शूट वगैरे पण झालेलं आहे, माझं कार्बन फेशियल पण झालेलं आहे आणि आता आहे ना आम्ही मॉलला जाणार आहे. हर्षद खुश तो बहुत होंगे आप. यस आय एम ऑलवेज हॅपी. आम्ही निघायच्या पहिलेच नियोजन असं केलं होतं माहिती का, म्हणजे क्लिनिकचं शूट पण झालं पाहिजे आणि थोडंफार आहे ना पुणे पण फिरलं पाहिजे. पुणे तर खूप मोठं आहे, आपण काही एका दिवसात फिरू शकत नाही. सो जवळपास जिथं काही मॉल आहे ना त्या मॉलला फिरू आणि जेवण पण करून घेऊ. आता आहे ना सर गाडी चालवत आहे आणि मी बाजूला बसणार आहे. सर गाडी वळवत आहे तोपर्यंत आहे ना आता आम्ही पै चाललेलो आहे थोडं पुढं. जे आपल्याला पहिल्यापासून फॉलो करताना त्यांना माहिती आहे खूप आधी ना आपण पुण्याला राहायला होतो. आणि काही या साईडची बिल्डिंग बघा ना कशी आहे, पूर्ण कर्व आहे अशी. सगळ्यांना आहे ना खूप जास्त भूक लागली होती, म्हटलं पहिले पोटोबा करून घेऊ. आम्ही एका हॉटेलमध्ये आलोय, तिचं नाव काय माहिती का, चुलबुल ढाबा. हे जात आहे ना आमच्या मस्तपैकी जेवण पण झालेले. हर्षदला तर आज सकाळी ना असे बाउलमध्ये बिस्किट दिले बरं का, तेव्हाच त्याला मी कुत्रं म्हणलो होतो. आणि आता बघा ना त्याला ते आपण जसं पेडिग्री वगैरे राहतं ना तसं दिलेलं आहे खायला. मी हा खातच नाही. काय हर्षद ॲक्च्युली ना ती शोप आहे, हे बघा शोप आहे ती, पण ती पेडिग्री सारखीच दिसते. यू टॉमी यू टॉमी यू. हर्षद आहे ना बाहेर येऊन थांबला होता आणि आम्ही तुला मध्ये शोधत होतो. आम्हाला वाटलं वॉशरूमलाच गेला, आम्ही वॉशरूमच्या बाहेरच आवाज देत होतो हर्षद हर्षद. मी तसं होतो. गाईज हे असं वाटतंय की ओरिओ बिस्किट आहे हे बघा, बट ॲक्च्युली हे जे ना हे इरेझर आहे, इरेझर. आरोही दीदीवरती प्रँक करायचं होतं गेलं. हां पण आरोही ओळखून घेईल त्याला. बिस्किटच्या पॅकेटमध्ये जर ठेवलं ना मग नाही लक्षात येणार, पण असं जर डायरेक्ट दिलं ना ते लक्षात येऊन जाईल. ते आता आहे ना संध्याकाळचे 6:47 झालेले आणि आता आहे ना आम्ही मॉलला चाललेलो आहे. मॉलला थोड्या वेळ फिरू, ज्यांना जे घ्यायचे ते घेतील, बाकीचे फिरतील आणि मग नंतर रिटर्न आपल्या घरी. गाईज अमोलचा डुप्लिकेट. अमोल लागत तर नाही. अमोल सारखंच चाललं होतं पहिले. फायनली आता मॉलला पोहोचलेलो आहे. जसं आम्ही मॉलला पोहोचलो ना हर्षद लगेच उड्या मारायला लागला. ही बच्चे कंपनी पण आहे ना लगेच खुश होऊन गेली, कारण सकाळचं ना आमचं कामच चालू होतं. आत्ता जरा रिलॅक्स झालेलो आहे, शूट पण फिनिश झालं, सरांचे सगळे कामं पण झालेले. आता थोडं मॉलला चिल करू. गाईज आपल्याकडे कधी येईल अशी BMW, किती भारी गाडी आहे ना. हर्षद आपल्याकडे कधी येईल, लवकर मोठा हो ना. BMW मर्सिडीज बघ ना किती भारी भारी गाडी आहे. येईल लवकरच, कधी लवकर. मॉलमध्ये एंटर झाल्यानंतर हर्षदचा आहे ना जीव आलेला आहे. आता त्याला वाटत असेल की बाबा मला दादा खरंच पुण्याला घेऊन आलेला आहे. वाटतंय ना आता. भारी वाटतंय एकदम. तू झालं, तनू झालं. तनू आला ना जीवात जीव. तनूला बुकची आवड आहे, तनूनी बुक्स घेतले, सगळ्यांनी बुक्स बघितले. तोपर्यंत हर्षद आहे ना त्या बुक्समध्ये ना काही इंटरेस्टेड नव्हता आणि नंतर आहे ना एका बुककडे गेला बरं का. मग म्हणे मला ही बुक घ्यायची म्हणे. त्याला म्हटलं अरे पहिले जे शाळेचे जे अभ्यासाचे मी ते असं तर कधी बुक्स वाच. म्हटलं की हे घे, म्हणलं मी वाचत होतो. सच बोल. मी असं कधी म्हटलं की हे घे. बामट्याला ना दुसरं बुक घ्यायचं होतं. मग मी त्याला म्हटलं आधी जे शाळेचे बुक्स आहे ते तर वाच, ते तर फिनिश कर, थोडी वाटू दे. काहीच आम्ही मॉलचे आहे ना कोपरे फिरले, थोडीफार शॉपिंग पण झालेली आहे. हर्षदची दाबून शॉपिंग झाली आज. खूप वेळपर्यंत आहे ना आम्ही मॉललाच फिरलो. आता 9:40 झालेले आहे आणि आता आम्ही असं नियोजन केलेलं आहे की इथून आहे ना डायरेक्ट आता घरी जाण्यासाठी निघू आणि रस्त्यात आहे ना कुठेतरी थांबू आणि तिथं आहे ना पोटभर जेवण पण करून घेऊ किंवा नाश्ता पण करून घेऊ, कारण पोटात तर ऑलरेडी आहे. थोडाफार नाश्ता जरी केला ना तरी धकल. पुढचा प्रवास चालू करू. अजून आम्हाला खूप ट्रॅव्हल करायचं आहे आणि मेन म्हणजे ट्रॅफिकला फेस करायचं आहे. मज्जा आली पण सगळं मॉल फिरून पाय दुखले. आता सरांना आहे ना तिथं मसाज करायची होती, सो सरांनी ना तनूला पाठवलं विचारण्यासाठी प्राईस. मसाजच्या चेअर होत्या तिथे. हां तर मसाज प्राईस विचारू नये म्हणे, मसाजचे चार्जेस मसाज करायचे. त्यांनी सांगितलं 45,000. त्याला वाटलं chair नाही त्यांना घ्यायची चेअर विकत घ्यायचीच प्राईस सांगितली त्यांनी. काही जाता आहे ना लवकर आम्ही थांबणार नाही, एकदा ट्रॅफिकच्या बाहेर निघून घेऊ आणि त्याच्यानंतर कुठेतरी ब्रेक घेऊ. त्याच्यामुळे आहे ना आम्ही थोडं स्नॅक्स वगैरे पण घेतलेले आहे आणि मिनी समोसा घेतलेला आहे. याच्यात छोटा समोसा आहे, छोटा समोसा हे बघा, याच्यात छोटा समोसा आहे. पण आत आहे ना बटाटा नाही आहे, ते भाकरवडीचं आहे. त्या समोस्यासोबत आहे ना चटणी पण आली मध्ये. फायनली आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे. आता रात्रीचे 2:30 वाजलेले. आता सरांना त्यांना सोडायचं आहे घरी आणि मग जायचं आहे आम्हाला. तुमची चांगली झोप झाली सगळ्यांची. आता आहे ना हर्षद आणि मी पण घरी आलेलो आहे. हर्षद कसा राहिला पुण्याचा टूर? एकदम भारी राहिला, झोपूनच आलं इथून तिथून, पण मज्जा आली. काहीच तर आता आहे ना मला खूप जास्त झोप येते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड
टेक केअर. व्हिडिओला कमेंट करा आणि विनर व्हा. आणि जे आपले विनर आहे पहिले त्यांना आम्ही लवकरच भेटणार आहे आणि गिफ्ट पण देणार आहे.